अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत श्री महावीर जैन गोशाळा चिकलठाणा येथील चारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात संघटनेच्या कार्यकर्त्यांसह त्यांचे मित्रमंडळ आणि स्थानिकांनी सहभाग घेतला होता। गोशाळेतील जनावरांसाठी पोषण युक्त हिरवा आणि कोरडा चारा पुरवण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे म्हणाले की वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक आणि सकारात्मक मार्ग असून जनावरांची सेवा हीच खरी मानव सेवा आहे। कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात आले असून तांबे यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद दिले। यावेळी संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डग पाटील, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे, पूर्व विधानसभा अध्यक्ष सचिन भांबट, सामाजिक कार्यकर्ते टाकळी येथील विठ्ठल म्हस्के यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। रिसोड येथे आर्ट ऑफ लिव्हिंग हा 4 दिवसीय उपक्रम दिनांक 7 ते 10 तारखेपर्यंत राबवण्यात आला असून आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला हा चमत्कार नाही परंतु चमत्कारापेक्षाही कमी नाही। 16व्या शतकातील छत्रपती शिवरायांच्या काळातील हा कला प्रकार होय। शत्रूवर मात करण्यासाठी आपण शत्रूविरुद्ध केलेल्या तयारीचे भनक शत्रूला लागू नये याकरिता या कलेचा उपयोग छत्रपती शिवरायांनी केलेला आहे। ह्या कला कशा अवगत होता ते याचे प्रात्यक्षिक अमरावती येथील संजय भैया गाडेकर यांनी करून दाखवली। जीवन जगण्याची कला या उपक्रमाअंतर्गत 34 बालकांनी स्वतःतील अंगभूत कला सादर केल्या। यातील एक ब्लाइंड कला प्रकारातून ओळखपत्र फोटो यांना आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांना नावासह एका चिमुकलीने ओळखले आणि प्रमुख अतिथी तहसीलदार तेजनकर, पोलीस उपनिरीक्षक अशोक गीते यांच्यासह सर्व उपस्थित पालकांना आश्चर्याचा धक्का बसला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता बोडके, विजय इंगोले, समाधान छत्रे, कालिदास इंगोले, अजय पाटील इत्यादींनी योगदान दिले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। कसं करून घेतलं याची आम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून आम्ही इतर मुलांना पालकांना सांगू शकू कसं असते काय आश्चर्य नाही। आपण इंट्युशन म्हणतो की इंट्युशन पॉवर प्रत्येकामध्ये आहे। ज्यांची मन आप कार्ड आप देखा अरे हाथ में अलग कार्ड है आधार कार्ड जैसा है। हाँ। और लैमिनेशन किया हुआ है और खुश होने का सिलसिला जारी रहना चाहिए। नाम लिखा हुआ है, एक फोटो है किसका तो है। क्या बात है, थैंक यू ज्ञानेश्वर प्रसाद। राइट क्या बात है। सखाराम क्या बात है। राइट आत्ताच बोललो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ही एक ॲक्टिव्हिटी आहे। होऊ शकतं की या ॲक्टिव्हिटीत आपला मुलगा चुकत असेल पण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीत तो इंट्युशन कॅच करत असेल तर आपला पर्पज हा आहे की इंट्युशन कॅच होणं। आपला पर्पज हा नाही की डोळे असताना डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी ते काम करा। ओके, आपला पर्पज आहे इंट्युशन। त्यानंतर बोलू आपण तर फिरत असताना आपल्याच मुलाचं उभं नाही। मला जर असं खूप वाटत असतं तर एखाद्याचा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करू शकता, तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता पण सायलेंट। ठीक आहे, मुलांचं ड्रॉइंग झाल्यानंतर त्या या पेपरच्या मागे दुसरं पण ड्रॉइंग आहे ते आम्ही त्यांना देणार आहोत। उद्देश असतो की ते करत असताना तुम्ही बघावं त्यांना, नाही ते रेडीमेड हे तुमच्या मुलांनी केलं आहे डोळ्यावर पट्टी बांधून असं दाखवण्यात काही अर्थ नाही। ते करत असताना तुम्ही बघावं आणि ते झाल्यावर त्यांना मग सांगितलं जाईल की पट्टी काढा, तुमचा कागद तुमच्या आई वडिलांजवळ देऊन टाका, तुमची पट्टी तुमच्या आई वडिलांजवळ देऊन टाका, कारण ते हरवतात म्हणून ते तुम्ही तुमच्याजवळ घ्यायचं। त्यांच्याजवळ दिलेला डब्बा ते डब्बा खाण्यासाठी त्यांना मला असं वाटतं तुमचं इकडे आणा तेव्हा आपण त्यांच्या अपरोक्ष तुमच्याशी मला बोलायचं।
वाशिम तालुक्यातील आडोळी येथे 12 जून 2025 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान आकाशात वीज कडाडली आणि एका बैलाच्या अंगावर पडली. त्यात त्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरताच त्या बैलाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कामांना सुरुवात केली. शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेला बळीराजाच्या बाबतीत अशी घटना घडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. ऐन खरीप पिकाच्या वेळेस निसर्गाने असा घात केल्याने हा शेतकरी कोणतेच काम करू शकत नाही. आता शेतीचे कामं कशी करावी या विवंचनेत हा शेतकरी असून त्यांना प्रशासनाने भरभरून मदत द्यावी, जेणेकरून शेतातील पुढील कामे शेतकऱ्याला करता येतील आणि त्याला या कोसळलेल्या संकटातून स्वतःला बाहेर काढता येईल. रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी या प्रकरणी लक्षवेधी भूमिका घेऊन संतोष ढोळे या शेतकऱ्याला शासनाकडून त्वरित मदत मिळवून द्यावी असा इतर शेतकऱ्यांनीही मागणी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यामुळे अनेक वाहनाचे अपघात सुद्धा झालेले आहेत. असाच एक खड्डा लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना या गावाजवळ रोडवर पडला असून हा खड्डा चुकवण्याच्या नादात बऱ्याच वेळेस अपघात घडले आहेत. तरी प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. महामार्गावरील हा खड्डा जणू काही मोठ्या अपघाताची वाट बघतो का? मोठा अपघात घडल्यावर खड्डा बुजवला जाणार का असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी हा खड्डा तसेच रोडवरील इतरही खड्डे येत्या 4-5 दिवसात न बुजवल्यास महामार्गावर आंदोलन करण्यात येईल. तेव्हा प्रशासनाला जाग येईल असे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी सांगितले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. वाशिम येथे मालेगाव रोडवर लिंगा कोतवाल या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी रस्त्याचे बांधकाम अर्धवट केल्यामुळे गांधीनगरमध्ये राहणारा सुनील खिल्लारे नामक इसम हा 12 जून 2025 रोजी रात्रीच्या दरम्यान मालेगावला जात असताना त्याची दुचाकी अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यावरून खाली घसरली आणि तो खाली पडून जागीच त्याचा मृत्यू झाला. मृतकाच्या कुटुंबियांनी प्रदीप देशमुख यांना संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आजपर्यंत 31 अपघात झाले आहेत. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षापासून अर्धवट स्थितीतला हा रस्ता पूर्ण केव्हा होणार? या ठिकाणी अपघाताची सेंचुरी पूर्ण करायची वाट ठेकेदार बघत आहे का असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. संबंधित बांधकाम विभाग आणि जिल्हा अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन त्वरित अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे. तसेच रस्ता अपघातात मरण पावलेल्या सुनील खिल्लारे यांच्या कुटुंबियांना ठेकेदाराच्या बिलातून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून अशी चूक ठेकेदाराकडून पुन्हा होणार नाही. या ठेकेदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचं समजलं जात आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. मातंग समाजाला आरक्षण उपवर्गीकरण करून आरक्षणाच्या मागणीकरिता आज सह्याद्री येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत सकल मातंग समाजाच्या वतीने बैठक बोलवण्यात आली. यावेळी मातंग समाजातील लोकप्रतिनिधी आणि सकल मातंग समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. मातंग समाजाचा जन आक्रोश मोर्चातील जवळजवळ सर्वच मागण्या मान्य करत आरक्षण उपवर्गीकरण करण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. आगामी 1 ते 2 महिन्याच्या आत आरक्षण उपवर्गीकरण करू असे या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असून मातंग समाजाच्या वतीने महायुती सरकारचे आभार मानले आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. सकल मातंग समाजाचं शिष्टमंडळ, त्या शिष्टमंडळाबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग घेतली. या मीटिंगसाठी राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय आमचे मित्र रमेशदादा बागवे, आमदार सुनील कांबळे, आमदार अंतापूरकर, आमदार अमित गोरखेजी, माजी आमदार श्री ससाने, सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळामध्ये वाडेकर, प्राध्यापक सकटे, प्राध्यापक आमचे अन्य सर्व सदस्य उपस्थित होतो. आणि आमची प्रमुख जी मागणी होती की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं. 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे
की आरक्षणाची जी आत्ताची तरतूद आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आमच्या शिष्टमंडळावर बैठकीमध्ये तत्वतः आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीला तत्वतः मान्यता दिलेली आहे। आगामी 1-2 महिन्याच्या आत आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात येईल। धन्यवाद। बोला। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता आणि तो अनेक राज्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्या निर्णयाचं स्वागत झालं, तेच स्वागत आज महाराष्ट्र सरकारनं केलं। बदर समिती जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय करावी आणि येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरण जाहीर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्या संदर्भातली आजची मातंग समाजाची बैठक होती आणि या बैठकीला माननीय मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते, माननीय गिरीश महाजन साहेब उपस्थित होते, महाराष्ट्रातले आमचे सर्व नेते उपस्थित होते। पण आज सगळ्यात मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे, म्हणजे राज्यात येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर उपवर्गीकरण जाहीर करू असं आश्वासन त्यांनी दिलंय। त्याबद्दल आम्ही संपूर्ण मातंग समाज आणि अनुसूचित जातीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सरकारचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाला जे आश्वासन दिलं होतं त्यासाठी आज मातंग समाजाचे सर्व पक्षाचे आमदार, नेते मंडळी, माजी मंत्री, सकलचे सर्व पदाधिकारी हे सर्व प्रमुख लोकांच्या समोर मीटिंग झाली। मीटिंगमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी आता आमचे सहकारी मित्र दिलीप कांबळेंनी सांगितल्याप्रमाणे उपवर्गीकरणाला ह्या ठिकाणी तत्वतः मान्यता दिलेली आहे आणि लगेच ते ह्या ठिकाणी ह्या 2 महिन्याच्या आतमध्ये ते जाहीर करून आमची जी मागणी त्या मागणीला त्यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे। त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये अण्णाभाऊ साठेचं त्या ठिकाणी ऑफिस देखील ते मुख्यालय खोलणार आहे। अशा आर्थिक बार्टीचं देखील प्रमाणे आरटीला देखील त्यांनी ताकद द्यायचं संपूर्ण या ठिकाणी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे। अशा तऱ्हेने ज्या ज्या मागण्या केल्यात त्या सर्व मागण्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या मान्य केल्या, त्याबद्दल मी त्याचं समाजाच्या वतीने मनापासून आभार मानतो। माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावती येथे गेल्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसले, तर महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या मागण्या बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे केल्या। त्यासाठीच हे आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाच्या समर्थनार्थ हदगाव शहर बंदची हाक देण्यात आली। या हदगाव शहर बंदचे नेतृत्व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल मिराशे पाटील यांनी केले असून त्यांच्यासोबत सकल प्रहार संघटना आणि दिव्यांग बंधू उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई होणं गरजेचं होतं, पण ते न करता उमरखेडमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेला मुळावा ग्रामपंचायतीची मनमानी पद्धतीने कारभार चाललेला आहे। येथील एसटी स्टँडवर गटाराच्या पाण्याचे आणि घाणीचे साम्राज्य माजले आहे। एसटी स्टँडवर विविध फळांचे व्यापारी, हॉटेल आणि विविध गोष्टींच्या विक्रेत्यांचा व्यापार चालू असून शालेय विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते। प्रशासनाने मनमानी कारभारावर आळा घालून नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्यापासून वाचवणार का, असा इथला सामान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे। तसेच 10:30-11 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये साधा कर्मचारी हजर राहत नाही, नागरिक येऊन त्रस्त होतात। एवढ्या मोठ्या राजकीय वारसा लाभलेल्या या गावाला कोणी वाली नाही का, असा जनतेचा सवाल आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। आगामी काही महिन्यात राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची मोहीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरात सुरू केली आहे। मुंबई महापालिका हा पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो आणि गेल्या 25 वर्षापासून या संस्थेवर शिवसेनेचं अधिराज्य राहिलेलं आहे। निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी शिवसेना ठाकरे पक्षाने आतापासूनच मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे। महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर हालचाली वेगाने सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुंबईतील पायाभूत सुविधापासून ते मराठी मतदारांच्या भावना जपण्यापर्यंत अनेक मुद्द्यावर पक्षाने आता पुन्हा आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत। आगामी निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याने या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे।
ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्यात। या दरम्यान 12 उपनेत्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर ठाकरे गटांकडून मुंबई महानगरपालिकेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। आता 227 असतील किंवा 236 असतील, आमच्यासाठी कोणत्याही जरी प्रभाग रचना असल्या तरी मी आता शाखा क्रमांक 3च्याच बाबतीत बोलेन फक्त। तर गेल्या वेळेला सुद्धा 227 असताना सुद्धा 2017च्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 3मध्ये शिवसेनेचाच नगरसेवक झाला होता। त्यामुळे प्रभाग रचना जरी काही असली तरी यावर्षी सुद्धा आम्ही सर्व शिवसैनिक म्हणजे शाखा क्रमांक 3चे शिवसैनिक कार्यकर्ते आणि सर्व इकडची स्थानिक जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि निश्चयनी आहे। त्यामुळे यावर्षी सुद्धा जरी 227 प्रभाग असले तरी यावर्षी सुद्धा 3 नंबर प्रभागावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच भगवा फडकेल। आता शिवसेना आणि मनसे युतीबद्दल बोलायचं झालं तर तो निर्णय माझा नाही आहे, कारण मी खूप लहान कार्यकर्ता आहे। आमच्या दोन्ही पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत म्हणजे आमचे पक्षप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसेचे आपले राजसाहेब ठाकरे आहेत, तर ते जे पण ठरवतील तो निर्णय आम्हा सर्व शिवसैनिकांना मान्य असेल, त्यामुळे ते आपण त्यांच्यावरच सोडलेलं बरं। उपनगरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वन खात्याच्या नागरिकांना होणाऱ्या समस्याबद्दल केतकीपाडा येथे बैठक घेतली। या बैठकीत वन जमिनीवरील दुकानदारांना काही दिवसापूर्वी वन विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या। त्यानंतर स्थानिक नागरिक आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला। ही बाब उच्च न्यायालयात गेली असता या कार्यवाहीला काही काळकरिता स्थगिती देण्यात आली होती। तसेच प्रवीण दरेकर यांनी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमध्ये वन जमिनीतून हे विभाग वगळण्यासाठी ठराव करण्यात आला आणि तो मंजूर देखील झाला। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देखील या नागरिकांनी 2,500 पेक्षा जास्त स्वाक्षरी देऊन त्यांच्या या भूमिकेला समर्थन दिले। या बैठकीत हजारोच्या संख्येने नागरिक आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आणि बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय देखील उपस्थित होते। आज आपण केतकीपाडा येथे बैठक घेतलेली आहे। एक प्रस्ताव सुद्धा मंजूर झालेला होता। आपल्या प्रवीण दरेकर साहेबांनी हे प्रस्ताव हे केलं होतं। आज बैठक झाली, काय म्हणाल? आज केतकीपाडा आणि दहिसर ते मालाड गोरेगाव पर्यंत वन विभागाच्या जागेवरील असलेल्या माझ्या मुंबईकर झोपडपट्टीवासियांच्या घराचा आणि दुकानाचा प्रश्न प्रलंबित आहे। टांगती तलवार त्यांच्यावर दुकान आणि घर तोडण्याच्या कारवाईची प्रशासनाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जी प्रस्तावित आहे त्या विरोधामध्ये आणि मुंबईकरांची वन विभागातील असलेल्या झोपड्यांच्या संरक्षणाची भूमिका घेण्यासाठी सन्माननीय गोपाळ शेट्टीजी यांनी लढा उभारला। सन्माननीय प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, महायुतीचे सर्व आमदार यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये वन जागेवरील झोपड्यांच्या संरक्षणाचं किंवा त्यांच्या तोडण्याच्या कारवाईचं मूळ कारण वन घोषित हाच आहे। तर हे मुंबईकर या जागेवर वन घोषित होण्याआधीच काही लोक राहत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डिक्शनरीच्या व्याख्येप्रमाणे इथे वन नाही म्हणून सदर संपूर्ण भूभाग ज्यावर या झोपडपट्टी आणि मुंबईकर राहत आहेत तो पूर्ण विभाग आणि जागा वन घोषितून वगळण्यात प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला। जिल्हा नियोजन मध्ये सर्वानुमते मंजूर झाला आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या पुनर्विकासाच्या बाबतीत हा विषय घेऊन आम्ही सगळे गेलो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवश्यक ती जागा वन अघोषित करावी ज्यामध्ये संपूर्ण 80,000च्या वर वन विभागातील झोपड्यांच्या मुंबईकरांचं पुनर्विकास व्हावा या पद्धतीच्या प्रस्तावाची भूमिका मंजुरी दिली। त्याला सर्वोच्च न्यायालयात पुढे आणि केंद्रीय मंत्रालयासमोर पुढे बळ मिळवण्यासाठी लोकसहभागाच्या
स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ हा जनतेचा कार्यक्रम आज या ठिकाणी केला। लढा एक एक टप्प्यात आम्ही जिंकतो। मुंबईकर गरिबांच्या घराची लढाई भाजप लढते, आम्ही ते जिंकू हा आमचा विश्वास आहे। सर, अहमदाबादमध्ये जे विमान कोसळलेला होता, मुंबईच्या कांदिवली पूर्वेत जानूपाडा परिसरात उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार सकाळी व्हिजिटला आले असताना भारतीय कार्यकर्त्याच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या समर्थकाकडून पोलीस आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोर या 2 गटांमध्ये मारामारी झाली। यानंतर समतानगर पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देवांगला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले। त्यानंतर देवांग दवे यांनी मनधरणी करत तक्रार न देण्याची विनंती केली। जो काही गोंधळ झाला त्याची पक्षाचे वरिष्ठ नेते दखल घेऊन कार्यवाही करतील असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून आश्वासन देण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाल भागवत यांनी। करायला आलेले की ह्यापुढे वन जमिनीचा त्रास होणार नाही आणि त्यांच्या हक्काचं घर तिकडेच भेटेल त्याची ते खात्रीच्या लोकांना देण्यात आज इकडे आलेले। ते येत असताना काही स्थानिक बाचाबाची झाली आणि आता मला पक्षाचे श्रेष्ठी माझ्याकडे आलेले मला भेटले। त्यांनी मला आश्वासित केलंय की याची उचित ती कारवाई ती पक्षामध्ये केली जाणार आहे, कारण की पक्षाने पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर जे घडले ते घडले। तर ह्यापुढे पक्षाने मला आश्वासित केल्यामुळे इकडे आपण थांबतोय आणि पक्ष उचित ती कारवाई करेल त्यासाठी मी सगळ्या आमच्या श्रेष्ठींना निवेदन करतोय। काय नेमका दिवस झाला तुम्ही निवेदन देताना आपल्याची बाचाबाची झाली त्याबद्दल काय सांगाल? आज माननीय पालकमंत्री महोदय आशिष शेलारजी जानूपाडा ठाकूर विलेज ह्या भागात आलेले, आमच्या नागरिकांशी संवाद साधायला ते तिकडे आलेले की इकडे जे मागच्या 50 वर्षापासून जानूपाडा वासी जो वनजमिनीच्या संबंधित पीडित आहे, जिकडे त्यांना मूलभूत सुविधांसाठी त्यांना आज प्रश्न निर्माण झालाय की लाईट असेल, वीज कनेक्शन असेल ते आपल्याला भेटत नाही। तर त्याला कुठेतरी लोकांना विश्वास देण्यासाठी की त्यांनी ते प्रस्ताव डीपीडीसी मध्ये पारित केले आणि ते यापुढे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील बांद्रा लोहमार्ग पोलिसांनी एक हरित उपक्रम हाती घेतला आहे। या विशेष उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यातील उपलब्ध 200 मनुष्यबळाच्या संख्येचे प्रतीक म्हणून 200 वृक्षांची लागवड करण्यात आली। सदर वृक्ष पोलीस ठाण्याच्या संपूर्ण परिसरात लावण्यात आली असून त्यासाठी बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांच्या हस्ते विशेष नियोजन करण्यात आले होते। पोलिसांनी हा उपक्रम केवळ सजावटीसाठी नव्हे तर पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी राबवला आहे। या उपक्रमामुळे परिसरात हरित आच्छादन वाढेल आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल। वृक्ष लागवडीसाठी पोलीस अधिकाऱ्यासह सर्व कर्मचारी सक्रिय सहभागी झाले। यावेळी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेशही दिले गेले। बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाण्याचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। न्यूज मराठी 24/7 कडून या हिरव्या पर्यावरण स्नेही उपक्रमाला सलाम। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कृष्णा पाटील, नेमणूक बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाणे। प्रथम मी सांगू इच्छितो आमच्या पोलीस आयुक्त सर आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खडकीकर साहेब यांच्या संकल्पनेतून ग्रीन झोन म्हणजे आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 4 रेल्वे स्टेशनची हद्द आहे। बांद्रा, खार रोड, सांताक्रूज आणि बांद्रा टर्मिनस या ठिकाणी एकूण आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकूण 200 मनुष्यबळ आहे आणि वरिष्ठांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करणे ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि त्याप्रमाणे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी प्रत्येकी असे पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये किंवा पटांगणामध्ये दालनामध्ये वृक्षारोपण करून जसं आपण कुंडीद्वारे आपण त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्यामागचा उद्देश असा की ग्रीन झोन असल्यानंतर म्हणजे आपण पोलीस ठाण्यामध्ये येतो किंवा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आपण वावरतो किंवा तो आसपासचा जो परिसर आहे एकदम स्वच्छ, प्रसन्न आणि सुंदर वाटतो, यामागचा उद्देश आहे। आणि झाडे लावल्याने यात कुणाचं नुकसान नाही, यामध्ये खूप फायदा आहे, म्हणून याला आपण ऑक्सिझोन म्हणतो।
तसंच आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण पोलीस ठाण्याच्या समोरील दालनामध्ये 2 मोठे पाण्याचे रांजण ठेवले होते, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उष्माघातामुळे कोणाला त्रास होऊ नये, पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या जे रेल्वे प्रवासी आहेत किंवा पोलीस स्टेशन समोर जाणारे जे लोक आहेत त्यांना पाण्याची कमतरता भासू नये, त्यांना एक थंड स्वरूपात पाणी मिळावं म्हणून मोठे रांजण असे पोलीस ठाण्याच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत। आणि नक्कीच हे खूप मोठं एक चांगलं काम आहे की ऑक्सिजन झोन, म्हणजे जेणेकरून परिसरातील लोकांना एक सुंदर स्वच्छ हवा मिळेल आणि पाणी हे पण एक सर्वात महत्त्वाचं घटक आहे, ते रेल्वे प्रवासी इतर लोकांना पिण्यासाठी मिळेल। ह्या सगळ्या दोन्ही कल्पना आमच्या पोलीस आयुक्त सरांच्या आणि माननीय वरिष्ठ पोलीस खडकीकर सरांच्या ह्या ज्या कल्पना खूप चांगल्या आहेत आणि याच्या माध्यमातून मी ह्या दिनानिमित्त एकच सांगू शकतो की आपण आता सध्या पाहतोय की सिमेंट काँक्रिटीकरणाचं पूर्ण शहर होत चाललेलं आहे, कुठेतरी हा हिरवागार जो झाडांच्या स्वरूपातील गालीचा आहे हा कमी होत चाललेला आहे। तर माझं ह्या माध्यमातून एकच सांगणं आहे की झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जगवा, जेणेकरून त्याचा आपल्याला भविष्यामध्ये ती मोठी झाल्यानंतर खूपच फायदा आहे, हे मी या निमित्त सांगू शकतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा क्रमांक 94चे प्रमुख उदय उर्फ बालाधुरी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या रक्तदान शिबिरात 200हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले। शाखा प्रमुख उदय धुरी म्हणाले की रक्तदान हे एक महान दान आहे। रक्तदान बनवता येत नाही, ते फक्त दान करता येते। तरुणांनी रक्तदानात उत्साही सहभागी व्हावे। यासोबतच आज जागतिक रक्तदान दिन देखील आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने जास्तीत जास्त रक्तदान जेवढं होईल त्याचा आम्ही प्रयत्न सगळे मिळून सगळ्यांची आमची ताकद लावून आम्ही करू। हा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगला कार्यक्रम हा राबवला पुरा मुंबईत, पुरा महाराष्ट्रात। आम्ही 100ची नावं आमच्याकडे लिस्ट आहेत, त्या हिशोबाने आम्ही 100चा आकडा पार करू। किती वर्षापासून आपण हे करत आहात? हे आमचं पहिलं वर्ष आहे। अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत गोरेगाव येथील अपर्णा महाडिक ह्या केबिन क्रू म्हणून काम करत होत्या। त्यांचे सुद्धा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। काय अधिकृत काय माहिती? महाडिक जे आहे ते सुनील तटकरे साहेबांच्या नातेवाईक आहेत आणि त्यांची आमची देखील वैयक्तिक ओळख आहे। झालेली घटना अर्थातच अत्यंत दुःखद आहे, नंतर समोर येतील, परंतु मला वाटतं भारतामध्ये गेली अनेक वर्ष विमान प्रवास हा सुरक्षितरित्या होत होता, कारण माहिती नाही, परंतु घटनाही नक्कीच अत्यंत दुःखद आहे। पर ज्या पद्धतीने महाडिक कुटुंबीय आणि दुसरं एक कुटुंबीय देखील त्याच्यामधलं मृत्यू झालेला आहे, त्याबद्दलची काय माहिती आहे? कारण की तुम्ही इथले मंत्री पण आहात आणि रहिवासी देखील। नाही, खरं तर महाडिक कुटुंबियाच्या बाबतीत मला कल्पना होती, दुसऱ्या कुटुंबाच्या बाबतीत मला अजून कल्पना होती तशी, परंतु नक्कीच कदाचित आता अजूनपर्यंत आकडा अजून ऑफिशियली आलेला नाही, पण 242 जे प्रवासी होते त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या सर्व कुटुंबियांसोबत आम्ही आहोत आणि अर्थातच ॲज अ सोसायटी मेंबर ऑल्सो त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोतच, परंतु घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे आणि कुटुंबियांच्या सोबत आम्ही नक्कीच आहोत। तुम्ही त्यांची भेट घेणार आहात का महाडिक कुटुंबियांची? 100% आम्ही भेट घेणार, कारण आमचे वैयक्तिक संबंध देखील त्यांच्याशी आहेत।
आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो आणि माननीय तटकरे साहेबांच्या नात्यावरून देखील आम्ही आमचे गेले अनेक वर्षापासून संबंध देखील होते. नक्कीच आम्ही त्यांची भेट घेणार. तुम्ही एकत्र राहताय, कसे संबंध होते? कारण की बऱ्याच वर्षापासून तुम्ही पण या इमारतीमध्ये खरं तर राहतात, महाडिक कुटुंबीय पण इथेच राहतात, त्यांचे पती देखील पायलट आहेत. काय नेमके संबंध? नाही, गेले एका वर्षापासून मी या सोसायटीमध्ये राहतो आहे. ज्या दिवसापासून राहतो त्या दिवसापासून आमचे त्यांच्यासोबतचे संबंध तयार झाले होते. माझी पत्नी देखील नेहमीच त्यांच्या गाठीभेटी होत असायच्या. नक्कीच आमच्याकडं देखील आपल्याबद्दला म्हणजे सोबतची व्यक्ती अशी अचानकपणे अशा प्रकारे जाणं नक्कीच एक दुःखद घटना आहे आणि आम्ही महाडिक कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. ठीक आहे. बीडच्या चाकरवाडी येथील शिव महापुराण कथेत 7 ते 8 लाखाहून अधिक भाविकांनी या सोहळ्याचा, याच देही, याच डोळा याचा लाभ घेतला. छोटा कुंभमेळा झाल्याची अनुभूती भाविकांना आली. संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी यांच्या रोप महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तनकार, ज्ञानेश्वरी पारायण आणि शिव महापुराण कथा विशेष आकर्षण ठरली. या 7 दिवसीय महापुराण कथेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. सकाळी 6 वाजल्यापासून तब्बल 2100 महिलांनी 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा संकल्प पूर्ण करत अतिशय भक्तिभावाने या सोहळ्यात आपली सेवा प्रदान केली. श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला असून अनेक महिला आणि पुरुष यासोबत वयोवृद्ध महिला आणि लहान मुले देखील या सप्ताहात उपस्थित होते. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. बीड जिल्ह्यातील चाकरवाडी या ठिकाणी आपण आहोत आणि या चाकरवाडीच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली दादा यांच्या 25व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि शिव महापुराण कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. व्याख्याते तसाच प्रख्यात असे कथाकार प्रदीपजी मिश्रा यांचं या गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी कथा चालू आहे आणि आता कथेचा समारोप आहे. आपण पाहू शकतो त्या दृश्यामध्ये हे जी लोक आहेत, या लोकांमध्ये बहुतेक लोक बीडचे नाही आहेत, ते बाहेरून आलेले आहेत. जसं की जालना असेल, धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या सर्वच ठिकाणाहून या ठिकाणी लोक रात्रीपासून गर्दी करून बसलेले आहेत. या मराठवाड्याचं नशीब आणि भाग्य म्हणावं लागेल अशी उपमा या ठिकाणी येणाऱ्या साधू संतांनी आपल्या कीर्तनातून आणि प्रवचनातून दिलेलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या देहाचा त्याग फक्त परमार्थासाठी करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य दिव्य अतिशय कुंभमेळ्याच्या सारखा बीडमध्ये प्रत्येक दिवशी 5 ते 7 लाख लोक या ठिकाणी या कथेचं श्रवण करत होते. एवढा मोठा भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रम बीड जिल्ह्यात यापूर्वी कधी झाला नसावा असाच इतिहास असेल. मात्र या ठिकाणी येणारे काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय महाराजांवरती त्यांचं प्रेम आहे, काय त्यांच्यातून ते उद्बोधन घेत आहेत, हे खरं प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला पाहायचं.